Okay, next part is fluting time synchronization protocol. The goals of the fluting time synchronization protocol are network-wide synchronization with error in microsecond. Okay, uh, जो वाइड नेटवर्क आहे तो सिंक्रोनाइज करू शकतो विथिन मिलीसेकंड एरर. ओके, रेंज अँड स्केलेबिलिटी अप टू हंड्रेड्स ऑफ द नोड्स. स्केलेबिलिटी त्याची जास्त असणार ज्याच्यामध्ये नेटवर्क वाईड डिस्ट्रीब्युटेड असणार. त्याच्यानंतर रोबस्टनेस टू टोपोलॉजी चेंजेस. ओके, म्हणजे या प्रोटोकॉल मध्ये युजिंग फ्लो टाइम सिंक्रोनायझेशन प्रोटोकॉल ही जर आपण यूज करून जर आपण सिंक्रोनाइज केलं तर त्याच्यामध्ये टोपोलॉजी मध्ये जे चेंजेस होतात त्याचा इफेक्ट नाही होणार. ओके, रोबस्ट टू टोपोलॉजी चेंजेस. देन फ्लो टाइम synchronization protocol uses single broadcasting message. Okay, to establish the synchronization of the points. Okay, हा जो आहे त्याच्यामध्ये एका सिंगल पॉइंट मेसेजने आपण एस्टॅब्लिश करू शकतो. ओके, आपल्याला डबल वेळा ब्रॉडकास्ट करण्याची गरज नाही, सेंडर रिसिव्हर टाइप. ओके, देन डिकम्पोज एंड टू एंड डिले इनटू डिफरंट कंपोनंट्स. आणि जो डिले येणार आहे तो डिकम्पोज करू आपण. डिकम्पोज मीन्स डिवाइड करणार आहे एंड टू एंड. ओके, डिफरंट कंपोनंट्स वाइज. ओके, okay, T1 wireless radio information, a CPU that is ready for next message. Okay, हा हे डायग्राम एक्सप्लेन करावी लागणार. Node I and node J, they are communicating with each other and interrupt handling D1. Okay, जो डिले आहे किंवा जो ऑफसेट आहे तो आपण डिकम्पोज करणार आहे डिफरंट वे मध्ये आहे तो. ओके, हा जो डिले आहे T1 टू T2 मधला डिले T1 आहे. T1 टू T3 मधला D2 आहे. देन हिअर इज अगेन T4 टू T5 मधला जो आहे तो D4 आहे. हा डिले इथला इथे आहे आणि हा T3 आणि T4 मधला प्रोपोगेशन डिले असणार आहे. ओके, T5 to T6 is D5 and D6 to D7 is D6. Okay, node I and J are communicating with each other. Okay, trying to communicate. तर त्याच्यामध्ये T1 हा वायरलेस रेडिओ इन्फॉर्मेशन CPU दॅट इज रेडी फॉर नेक्स्ट मेसेज. म्हणजे ऑलरेडी सिंक्रोनाइज ट्रान्सफर झालेला आहे आणि जो CPU आहे तो रेडिओ CPU आहे तो इन्फॉर्मेशन मेसेज करण्यासाठी रेडी आहे. D1 इज इंटरप्ट हँडलिंग टाइम फॉर फ्यू मायक्रोसेकंड. T2 इज CPU जनरेटेड टाइम जनरेट करणार आहे तो T2 टाइम at T2 time. Then D2 encoding time transform message into electromagnetic waves, deterministic, low hundreds of microsecond. Okay, D2 encoded time. Okay, D2 साठी जे encoded time लागणार आहे. ओके, इथला हा जो आहे तो याच्यामध्ये T1 to T3 मधला encoded time period आहे. ओके, देन ट्रान्सफॉर्म मेसेज इंटू इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. हा जो आहे तो एकदम एकाच वेळेस ब्रॉडकास्ट करणार आहे म्हटल्यानंतर तो आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्येच कन्वर्ट करावे लागणार आहे. ओके, देन डिटर्मिनिस्टिक लो हंड्रेड्स ऑफ द मायक्रोसेकंड. हा जो T2 टाइम आहे तो एन्कोडेड असणार आहे. ओके, D3 हो इथं दिलेला आहे. D3 इथून इथं जो आहे तो प्रोपगेशन डिले फ्रॉम T3 on node I to T4 on node J, typically very small and deterministic. Okay, propagation delay very few are status is 1 yearly. Then T4 and decoding time deterministic म्हणजे determine करू शकतो low hundreds of the microsecond. Okay, T4. Okay, T5. Then D5 byte alignment. Okay, delay caused by different byte alignment bit offset. Okay,
That is, receiving radio has to determine the offset from a known synchronization byte and then shift incoming message accordingly can reach several hundreds of the microseconds. D5 is nothing but bit alignment. ज्यावेळेस रिसीव्ह करणार आहे त्यावेळेस बीट मध्ये रिसीव्ह करणार की तो बीट अलाइनमेंट साठी लागणारा डिले आहे. ओके, सो नथिंग बट डिफरन्स बिटवीन T5 आणि T4. ओके, आणि T7 हा इंटरप्ट आहे ज्यावेळेस रिसीव्ह करेल तेव्हा. ओके, देन सीपीयू ऑब्टेन अ टाइम स्टॅम्प. याच्यावरून सीपीयू ऑब्टेन करू शकतो टाइम स्टॅम्प. ओके, देन टाइम स्टॅम्प इन load time synchronization protocol. Okay, FTS. Sender sends signal broadcast containing timestamp. Okay, sender असेल त्या sender send करणार आहे, broadcast करणार आहे message that having a timestamp and estimated global time. जो sender आहे तो global timestamp नी send करणार आहे global time. Okay, then receiver extract the timestamp from the message and timestamp arrival leads to global local time peers. Okay, receiver to timestamp extract करणार आहे from message received message and that timestamp arrival. Okay, तो ज्यावेळेस येईल तेव्हा then leads to global local time peer providing a synchronization point. याच्यामुळे लोकल आणि ग्लोबल टाइम मधला जो पेयर आहे तो पेयर होईल, म्हणजे ऑफसेट ऍड करून तो सिंक होईल. ओके, अँड प्रोव्हाइडिंग अ सिंक्रोनायझेशन पॉइंट. ओके, देन सिंक्रोनायझेशन मेसेज बीइंग विथ प्रिएम्बल followed by sync byte data field and CRC bits. Okay, okay, synchronization message. Okay, डेटा कम्युनिकेशन मध्ये पाहिलं असेल तुम्ही CRC कोड वगैरे, ते अल्गोरिदम आहेत एरर काढण्याचे वगैरे. त्याच्यामध्ये किती बाईट मध्ये डेटा सेंड, ऍक्च्युअल डेटा किती असतो, त्याच्या आधी क्लॉक सिंक्रोनायझेशन असतात किंवा त्याच्यानंतर पूर्ण फॉर्मॅट आहे. ओके, डेटा स्ट्रक्चर मध्ये सिमिलरली हिअर ऑल्सो वन फॉर्मॅट दॅट इज प्रिएम्बल, सिंक अँड डेटा CRC. encoded bit, decoded bit, and then some data bit, and then data and the address, like that. तो जो फॉर्मॅट आहे पूर्ण पॅकेट डेटा. ओके, पॅकेट फॉर्मॅट पाहिला असेल कसं असतो ते. ओके, त्याच्यामध्ये ऍक्च्युअल डेटा कुठे असतो आणि एंडला किंवा बॅक एंड आणि फ्रंट एंडला वेगळाच डेटा असतो. CRC किंवा रिसिव्ड एन्कोडेड बाईट किंवा रिसिव्हरचा सेंडरचा ऍड्रेस असतो किंवा रिसिव्हरचा ऍड्रेस असतो. त्या पॅकेट फॉर्मॅट इथं एक फॉर्मॅट आहे तो पॅकेटचा, इज नथिंग बट प्रिएम्बल असणार आहे, त्याच्यानंतर सिंक असणार आहे, डेटा हा 16 बिटचा असणार आहे. ओके, देन CRC. प्रिएम्बल बाईट आर सिंक्रोनाइज द रिसिव्हर रेडिओ टू कॅरियर फ्रिक्वेन्सी. प्रिएम्बल कशासाठी यूज करणार आहे आपण, रिसिव्हर रेडिओचा फ्रिक्वेन्सी आणि कॅरियर फ्रिक्वेन्सी सिंक्रोनाइज करण्यासाठी. देन सिंक बाइट्स आर यूज टू कॅल्क्युलेट बीट ऑफसेट. ओके, सिंक बीट जे आहेत ते आपण ऑफसेट कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज करणार आहे. आणि डेटा आणि CRC. हिअर सेंडर देन रिसिव्हर रिसीव्ह द बीट ऑफसेट. दिस इज अ बीट ऑफसेट टाइम. ओके, हा जो आहे तो बीट ऑफसेट टाइम आहे. नंतर रिसिव्हर प्रिएम्बल. ओके, वन बीट ऑफसेट आहे ते, जे एकचा डिले आहे रिसिव्हर आणि सेंडरच्या मध्ये. Then continue, then
multiple timestamps are used at both sender and receiver to reduce the jitter of the interrupt handling and encoding decoding time. Okay. Multiple timestamps are used at both end sender end and receiver end. त्याच्यामुळे जो reduce jitter आहे, jitter of the interrupt handling, interrupt handle साठी जो jitter use करतो, कंट्रोलर मध्ये पाहायला असेल interrupt handle साठी jitter use करतात. ओके. देन एन्कोडेड डिकोडिंग साठी जे टाइम लागणार आहे तेही हँडल करू शकतो. ओके. देन timestamps are recorded at each byte. Okay, timestamps are recorded at each byte boundary after sync byte as they are transmitted or receiver. Okay. सिंक बाईट आपण कशासाठी यूज करणार आहे की टाइम ऑफसेट टाइम कॅल्क्युलेट करण्यासाठी. मग ज्यावेळेस सिंक बाईट रिसीव्ह होईल त्याच्यानंतर जो ट्रान्समिशनच्या ज्यावेळेस सिंक बाईट रिसीव्ह होणार आहे ऍज अ and they are transmitted or received. Okay. Timestamp are recorded at the each byte boundary of the sync byte as they are transmitted or received. Okay. सिंकच्या बाउंड्री नुसार टाइमस्टॅम्प रेकॉर्ड करणार आहे. ओके. At the end of that, then timestamps are normalized by subtracting appropriate integers multiple of nominal byte transmission time. Example, approximate 417 microsecond on Mica 2. Okay, Mica 2 कंट्रोलर आहे. ओके. Mica 2 आपण टाइमस्टॅम्प इज नथिंग बट सिंक्रोनाइजिंग टाइम बिटवीन दोन्ही मधला जो टाइमस्टॅम्प कॅल्क्युलेट करणार आहे त्याच्यामध्ये सिंक बाईटच्या बाउंड्री वरून रिसिव्ड आणि ट्रान्समिटरच्या दोन्ही एंड वरून त्याच्यावरून हे करणार आहे. ओके. सिंक बाईटचा बाउंड्री म्हणजे जो एंड बीट आहे तो सिंक बाईटचा तिथून आपण म्हणजे होलली ट्रान्समिशन स्टार्टेड आणि तिथून टाइम तिथून आणि रिसिव्हरला जेव्हा रिसिव्हरचा जो लास्ट रिसिव्हर साइडला जो सिंक बीट बाईटचा लास्ट बीट आहे त्याच्यानुसार आपण टाइम स्टॅम्प कॅल्क्युलेट करणार आहे आणि तो ऍडजस्ट कसं करणार आहे अप्रोप्रिएट इंटिजर मल्टिपल युजिंग subtracting some appropriate integer multiple of nominal byte transmission time. Okay. And jitter in interrupt handling can be reduced by taking a minimum normalized timestamp. Okay. जिटर आपण रिड्यूस करणार आहे किंवा हँडल कसं करणार आहे की मिनिमम ऑफ नॉर्मलाइज टाइम स्टॅम्प. ओके. मिनिमम टाइम स्टॅम्प घेऊन आपण हे करणार आहे. देन jitter in encoded and decoded can be reduced by averaging these corrected normalized timestamp. Okay. जिटर जे आहेत एन्कोडिंग आणि डिकोडिंग मध्ये आपण रिड्यूस कसं करणार आहे ऍव्हरेज करणार आहे आपण जे नॉर्मलाइज टाइमस्टॅम्प येणार आहे त्याची. ओके. करेक्टेड. Then final error corrected timestamp is added into data part of messages. Okay. Then final जे timestamp येणार आहे ते is nothing but error corrected. Okay. Error corrected timestamp is added into data part of the message.
At the receiver side, timestamp must be further be corrected by byte alignment can be determined from transmission speed or bit offset. Okay. रिसिव्हर साइडलाही आपण टाइमस्टॅम्प कॅल्क्युलेट करणार आहे using bit alignment. Okay, byte alignment determining the transmission speed and bit offset. Okay, or time stamping in FTS. Okay, to time synchronization. Next part is multi-hoop synchronization. Okay. The second variant is the distributed multi-hoop LTS प्रोटोकॉल नुसार असं आहे. ओके, आपण मल्टीहूप डिस्ट्रीब्युटेड मल्टीहूप LST पाहिला, त्याच्यानुसार त्याच्यामध्ये आहे ते फ्लो मध्ये FSTS मध्ये आहे ते मल्टीहूप सिंक्रोनायझेशन. ओके, no spanning is constructed but each node knows the identity responsibility of nodes to initiate synchronization periodically. Node ची responsibility आहे की तो synchronize व desynchronize व्हायला पाहिजे periodically. Root node is elected based on right. Root node कसा decide करणार आहे तो node ID. Then root nodes initiate root node maintains the global time or and speed. Root node तो global time maintain करणार. त्याच्यानुसार other synchronize होतील root node ला. Synchronization is triggered by broadcasting message by root. Distributed multi LST मध्ये पण सेम केलं होतं आपण ब्रॉडकास्ट करेल त्याच्यानुसार रिसर्चनी लेवल और ट्री रिसर्चने ट्री डायग्राम ड्राफ्ट अरेंज करेल आणि सर ब्रॉडकास्ट करेल मेसेज and then सगळे नोड सिंक लेवल वाइज. And synchronization is triggered by broadcast message by root. Synchronization triggered केव्हा होते जेव्हा broadcast message root node जेव्हा broadcast करेल message. Whenever node does not receive synchronization message for a certain amount of time, it clears itself by reset to be in new loop. Okay. त्याच्यामध्ये अजून एक आहे की ज्यावेळेस पर्यंत एखादा नोड रिसीव्ह करत नाही रूट नोडचा ब्रॉडकास्ट केलेला मेसेज तो खूप वेळ आहे सर्टन टाइम नंतर तो स्वतःला डिक्लेअर करेल की तो आहे रूट. ओके, and whenever the message from node with lower ID it gives a root status. Okay. आणि ज्यावेळेस लोअर एंड करून जो रूट नोड रिसीव्ह करणार आहे मेसेज त्यावेळेस स्वतःचा आयडी लोअर नोडला देईल आणि तुमचं रूट स्टेटस आणि स्वतःला तो रूट स्टेटस देईल. ओके, then all receiver move within a radius of the synchronization point. Okay, ज्यावेळेस रूट नोड ब्रॉडकास्ट करणार आहे मेसेज तेव्हा त्याच पिरियड मध्ये त्या पॉइंट सगळे त्या पॉइंटला सिंक्रोनाइज होतील. ओके, एस्टॅब्लिश देयर इन अ रेंज. ओके, then other nodes establish synchronization point from broadcast of synchronized nodes that are closer to root.
आणि जे नोड्स आहेत क्लोजर टू रूट नोडला त्याच्यात आपण सिंक्रोनाइज करतील अकॉर्डिंग टू ब्रॉडकास्ट मेसेज फ्रॉम द रूट नोड स्वतःला एस्टॅब्लिश करतील सिंक्रोनाइझेशन पॉइंट लावून न्यू नोड joining the network with lowest node ID will first collect a synchronization message to address clock input claiming root states. A new node joining the network with OS ID will first collect the synchronization message to address its own clock input claiming as a root state. याच्यामध्ये आहे नोड स्वतःला नोड म्हणून डिक्लेअर करणार आहे स्वतःला म्हणून क्लेम करतो स्वतःवरती स्टेटस त्याला आधी स्वतःला सिंक्रोनायझेशन टाइम कलेक्ट सिंक्रोनाइज करावं लागणार आहे ओके क्लॉक त्याचा क्लॉक ऍडजस्ट करणार आहे करावं लागणार आहे ग्लोबल टाइमशी त्यावेळेस स्वतः क्लेम करू शकतो then a reference broadcast okay reference broadcast system EIS reference broadcast system is in that short form is RBS abbreviation is nothing but a reference broadcast wireless medium broadcast message will arrive or at approximately same time okay broadcast message approximately same time la arrive होणार A आहे तो सेंडर आहे तो ब्रॉडकास्ट करणार आहे मेसेज आणि रिसीव्हर नोड आहे आणि सेंडिंग डिले आहे तो इथे देन ऍक्सेस डिले आहे प्रोपगेशन डिले फॉर रिसीव्हर A देन प्रोपगेशन डिले रिसीव्हर B then this is a critical path time difference between this sender to receiver that is A and B both are the same that nothing but this critical path then time clock is there data receiver synchronization with each order using broadcast ज्यावेळेस ब्रॉडकास्ट करणार आहे त्यावेळेस रिसीव्हर ज्यावेळेस स्वतःला सेट करणार आहे रिसीव्हर सिंक्रोनायझेशन ओके using broadcast system variability in message delay communicated communication delay and delay to receive and process incoming message variability असणार आहे message delay communicate and message delay हा community असणार आहे आणि to receive असणार आहे त्यानुसार variability असणार आहे receiverची आणि senderची ओके send delay and access delay are critical sending delay and access they are critical identical they are identical then RBS critical path is shorter than the critical path for traditional okay त्याच्यामध्ये रेफरन्स ब्रॉडकास्ट मध्ये क्रिटिकल पार्ट आहे नॉर्मल ट्रेडिशनल पार्ट पेक्षा जो क्रिटिकल पार्ट आहे ओके त्याच्यानंतर आणि डिले जे आहे सेंडिंग डिले आहे सेम असल्यामुळे
तेही मिनिमम असणार आहे. डॉमिनेटेड काय असणार आहे की प्रोपगेशन मेसेज डेटा हा डॉमिनेट असणार आहे आणि प्रोपगेशन time to receive process coming is also very depend on this that synchronization time will be variable. ट्रेडिशनल मध्ये कसं असणार हा नोड नंतर हा नोड ते कनेक्ट करणार आहे ज्यानुसार क्रिटिकल पाथ अपडेट होईल पण ब्रॉडकास्ट त्यामुळे किती छोटाच पाथ आहे critical कारण तिथून सेंडर किंवा लाईव्ह छोटा reference broadcast is synchronized critical path हा कमी असतो. Example with two receivers आहे तर दोन receiver आहेत. Receive the record arrival of the synchronization. First receive करणार आहे arrival of synchronization message. Then receiver extend the record and the receiver extend करणार आहे record function. Then receive calculate offset difference of time of arrival more than two receivers. First, काय करणार आहे receiver first synchronization message record करणार record calculate the offset number of time calculate करणार synchronize करा. Then maximum phase error in all receiver peer is like a loop. ज्याच्यामध्ये म्हणजे मॅक्सिमम फेज एरर काय असणार आहे ऑल द रिसीव्हर पेअर इथं दोन आहे दोन सगळे अजून मोर असेल मोर एक्सप्रेस ऍज अ मूव एक्सप्रेशन त्याच्यामध्ये सगळ्या रिसीव्हरचं जेव्हा फेज डिफरन्स घेतो ना त्यावेळेस ते एकाच ग्रुपमध्ये एक्सप्रेस करतो आणि दॅट ग्रुप एक्सप्रेशन ओके डिस्पर्शन then likelihood that a receiver is poorly synchronized and increase with the number of receivers. Large dispersion. आणि receiver poorly synchronized असेल the number of receiver नुसार ते large dispersion असणार आहे. Receiver poorly synchronized असेल and also phase difference phase error is also more because of the large dispersion. Like increasing the number of broadcasts and reduce the group dispersion. Okay. ज्यावेळेस आपण ब्रॉडकास्टची म्हणजे सेंडर किंवा ब्रॉडकास्ट इन्क्रीज करणार आहे नंबर ऑफ त्यावेळेस ऑटोमॅटिकली एरर कमी होईल ना प्रत्येक वेळेस ब्रॉडकास्ट जर केलं तर increase केले तर हाय त्यांचे सिग्नल रिसीव्हर पर्यंत पोहोचणार आहे फेज एरर येणार आहे तो मिनिमम येईल आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली डिस्पर्शन रिड्यूस होईल the average phase for all n by silver ing ज्यामध्ये ऑफसेट काय असणार आहे ऑफसेट टाइम ऑफसेट सेट ओके ऑफसेट सेट कसं करणार आहे आपण म्हणून m is the number of packets k is equal to 1 to m then time at j time the ing are most receiver and k is nothing but number of ज्यावेळेस जे हा k पॅकेट k म्हणजे 1 to m इक्वल तो टाइम मायनस I हा k पॅकेट रिसीव करतो त्या दोघांचा टाइम डिफरन्स नथिंग बट ऑफसेट
multi-scenario possible by establishing multiple reference beacons and each with its own broadcasting mode. मल्टी-सिनेरियो पॉसिबल कसं असणार आहे त्याच्यामध्ये मल्टिपल वेक्टर्स असणार आहे आणि ते स्वतः ओन ब्रॉडकास्ट आहे नॉमिनेटेड मोड त्याच्यामुळे ते मल्टिपल सिनेरियो क्रिएट करू शकते domain can overlap and mostly overlapping returns away at the breach to allow synchronization so domain. ओके असं आहे ब्रॉडकास्टिंग वेगवेगळे आहेत आणि ह्याच्यामध्ये जे न्यूज आहेत ते दोन्हीकडून रिसीव्ह करणार this is example with multi broadcasting domain. Okay, domain multiple domain like clustering example घेऊन ते क्लस्टर केला आणि त्याच्यानुसार आपण ब्रॉडकास्ट केला प्रत्येक ह्याच्यातून एक ब्रॉडकास्ट करतील आणि त्याच्यानुसार ते रिसीव्ह करतील आणि त्याच्यामध्ये काही नोट्स असे असतात की ते दोन्ही डोमेन मध्ये येतील मल्टिपल डोमेन मध्ये येतील ओके domain can overlap and move within an overlapping region so as a bridge to allow synchronization across the domain. Similarly, आपण जे दोन्ही नोड क्लस्टरिंग मध्ये आपण पाहिलं की दोन्ही क्लस्टर डेटा जेव्हा तो नोड कनेक्ट असतो त्या क्लस्टरला क्लस्टर टू क्लस्टर कम्युनिकेशन साठी तो हे असतो क्लस्टर टू क्लस्टर डेटा कम्युनिकेशन करण्यासाठी म्हणजे क्लस्टर टू क्लस्टर कम्युनिकेशन टेलिव्हिजन आणि डोमेन मध्ये दोन डोमेन मध्ये तसेच युजफुल फॉर सिंक्रोनायझेशन across the domain जे इन बिटवीन येणार दोन्ही मध्ये असणार आहे ते डोमेन टू डोमेन सिंक्रोनायझेशन साठी युजफुल असणार आहे so that's a bridge to allow synchronization across domain. Then reference broadcast synchronization uses which is a large amount of message to एकाच वेळेस ब्रॉडकास्ट करण्यासाठी large amount of message explain करण्यासाठी यूज करू शकतो RPS is good candidate for post factor synchronization. Okay. पोस्ट फॅक्टर आणि प्री फॅक्टर म्हणजे प्रायर अँड पोस्ट म्हणजे त्यावेळेस आपल्याला डिटेक्ट होतो का त्यावेळेस पोस्ट फॅक्टर हे युजफुल असणार आहे ओके नॉट लाईक प्रायर कसं असणार आहे की प्रत्येक वेळेस कंटिन्युअसली सिंक मोड मध्ये असतो जसं आपण पोस्ट यूज करतो त्यावेळेस त्या म्हणजे इव्हेंट डिटेक्ट होतो किंवा बाहेर आला ज्यामध्ये फॉरेस्टमध्ये डिटेक्ट होतो त्याच्यानुसार the products that I am that is nothing but
is BRS eligible for synchronization. No synchronization after event of interest for reconciling their clock. जेव्हा no synchronization after event of interest is often okay. त्यावेळेस event of interest म्हणजे ज्यावेळेस event आणि तेव्हा ज्या नोशी म्हणजे सिंक्रोनाइज करायचा आहे त्या इंटरेस्टनी तो reconcile their clock आणि त्याच्यानुसार तो reconcile करायचा. Then receiver to receiver synchronization. Receiver broadcast synchronization. Then receiver to receiver synchronization. So far, sender receiver average. And पाहिलं तर sender receiver average त्याच्यामध्ये this आहे then this broadcast synchronization पाहिलं एक broadcast करणार आहे multiple असू शकतो then receiver हे काय आहे then multiple receiver of broadcast message exchange their message arrival and to complete the offset link. Okay, offset and compute करण्यासाठी जे receiver to receiver time synchronization गरज आहे. Then example receiver 3 message like one broadcast to X. Okay, those time in the broadcast is required. त्यामध्ये timestamp ची गरज नाही होती broadcasting message. Specifically receiver to receiver synchronization use करतो offset time calculate करण्यासाठी होते प्रत्येक मेसेज किती वेळ झाला आणि किंवा रिसीव्ह झाला की त्याला प्रोसेससाठी टाइम लागला होते कारण प्रत्येक हा काही हायरार्की मध्ये जर असतील तर त्याच्यामध्ये ऑब्वियसली एकानंतर एक डिटेक्ट होणार आहे हा रिसीव्हरचा टाइम आहे टाइम त्याच्यानुसार टोटल ऑफसेट टाइम कॅल्क्युलेट receiver to receiver synchronization गरज आहे. In mode I sending message and G2 time there is a difference between this okay and T3 and T3 time saying node J try to synchronize node K and another T2 time similar like parallel in node J node K try to synchronize T4 node J can synchronize T4 and difference between त्याच्यामध्ये ऑफसेट टाइम काय असणार आहे T3 minus T4 and T3 minus T4 divided by 2 असणार आहे that is nothing but offset time between node J because see T4 of K minus T3 of J minus T4 of J minus T3 of K divided is nothing but offset time between node J and K and according to that offset time node J and K adjust their clock okay? And त्याच्यामध्ये आपल्याला हे ऑफसेट टाइम घ्यायचं तर ऑटोमॅटिकली फक्त हा जो नोड सॉरी हे आहे ब्रॉडकास्ट करणार त्याला जास्त प्रत्येकाशी ऑफसेट टाइम कॅल्क्युलेट करायची त्याला ऍडजस्ट करू शकतो या ऑफसेट टाइम
आता आपण रेफरन्स ब्रॉडकास्ट बघितलं ना, त्याच्यामध्ये आहे ते रेफरन्स ब्रॉडकास्ट सिंक्रोनायझेशन जीपीएस पोझिशनिंग सिस्टम इज वेल नोन ग्लोबल सोर्स टाइम. हा जो आहे तो ग्लोबल जीपीएस आहे तो ग्लोबल टाइम मेजर फॉर इफॉक स्टार्टेड H 0 January 6, 1998 UTC. हा जो टाइम मेजर करणार आहे तो यानुसार करते 0 म्हणजे 12 o'clock ओके जानेवारी 6 1980 पासून तो टाइम क्लॉक मेजर करतो ओके तेव्हापासून मध्ये केलेला आहे आणि हा 1980 चा जो टाइम जो आहे जीपीएस सिस्टम नुसार हा जो आहे तो 1980 मध्ये आपला इंडियन टाइम स्टँडर्ड डिक्लेअर केलेला आहे तो 83.5 डिग्री ऑफ लॉंगिट्यूडला डिक्लेअर केलेला जे आहे तो आहे तो मध्य बरोबर इंडियाच्या मध्यभागी आहे आणि त्याच्या आधी तो मुंबईच्या याच्यातून म्हणजे 68 पासून स्टार्ट होत होता बट टाइम डिफरन्स लॅग होतो म्हणून तो 90 ला यूटीसी केलेला आहे तो ओके देन अनलाइक यूटीसी जीपीएस नॉट filtered by leap second and GPS is ahead by 15 seconds okay जे जीपीएस आहे तो 15 सेकंड ahead आहे and terrestrial radio station like WWV, WWH, WWB. Okay, these are the National Institute of Standard and Technologies. Okay, then continuously broadcast time based on atomic clocks. Okay, जे atomic clock आहे त्याच्यानुसार continuously broadcast होतो. Problem with these techniques are universally available. Underwater indoor space. टाइम वेगवेगळा असू शकतो अंडर वॉटर किंवा इंडोर आउटडोर नॉट युनिव्हर्सली अवेलेबल ओके नीड फॉर हाय पॉवर given then size and cost are also more for these things ओके जे प्रॉब्लेम्स आहेत ते साईजचा आहे त्याच्यामध्ये नंतर कॉस्टचाही प्रॉब्लेम आहे ओके रिसिव्हर येऊया का एवढं झालं की आपलं सिलेबसच होतो non-determining of communication language. Okay. Several components contributed to total communication language, like standard generation of synchronized message, passing message to the network interference includes delays caused by OS network protocol stack and device drivers. Sending delay मध्ये काय include होतं म्हणजे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये पासिंग मेसेज टू द नेटवर्क इंटरफेस त्यावेळेस रिसिव्हर सेंडर सेंड करतो त्याच्यानंतर नेटवर्क इंटरफेसला म्हणजे डोमेन मध्ये जायला त्याला वेळ लागतो तो डिले इन्क्लूड लेस कॉल बाय ओएस नंतर नेटवर्क प्रोटोकॉल स्टॅक नंतर डिव्हाइस ड्रायव्हर त्याचे स्वतःचे काही डिले असतात नंतर ऍक्सेस डिले असतो ऍक्सेसिंग द फिजिकल चॅनल ज्यावेळेस फिजिकल चॅनल ऍक्सेस करतो तोही डिले असतो त्याच्यानंतर मोस्टली डिटरमाइंड बाय मीडियम ऍक्सेस कंट्रोल ओके मोस्ट टाइम आपण डिटरमाइन कसं करतो ते मॅक प्रोटोकॉल करतो देन प्रोपगेशन डिले इज ऑल्सो देयर ऍक्च्युअल टाइम फॉर मेसेज ट्रॅव्हल्स टू सेंडर ओके देन रिसिव्हर डिले असतो रिसिव्हिंग अँड प्रोसेसिंग द मेसेज तो असतो देन नोटिफाइंग द होस्ट ओके बघा हे आहे initial access message and send access then propagate receive
then receive and process time, that is time synchronization behavior. Okay. एक पॉइंट राहतो हाऊ टू इन्क्रीज ॲक्युरसी अँड एस्टिम ड्रीप, तो आपण नेक्स्ट टाइम घेऊया. recording stop नाही केला.